श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ. स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? अर्थ जाणून तारक मंत्र म्हणा, निश्चित फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, ही पक्की गोष्ट आहे. चला तर मग तारक मंत्राविषयी आज आपण जाणून घेऊयात. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलं आहे. तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे. पाहूयात मग या तारक मंत्राचा अर्थ. स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? अर्थ जाणून तारक मंत्र म्हणा, निश्चित फळ मिळेल. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य वधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो, निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विन काळ नाणे, त्याला परलोकी ना भीती तयाला. तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत, त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते, ही त्यांची ताकद आहे. स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकणार नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला, तुझ्याजवळ तर स्वामी शक्ती आहे. जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत. तू
त्यांचा प्रिय भक्त आहेस, त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी द्यावी न तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली धानेच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य हे शक्य करतील स्वामी. तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो, मनोभावे सेवा करतो, त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो. याचीच प्रचिती या कडव्यातून येते. पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात. त्यांना संकटकाळी आपला हात देतात. त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठविरे प्रचिती, न सोडती कदा स्वामीच्या घेई हाती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय, तर या सर्वांत आपले स्वामीच आहेत. स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाही शोधात. त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.